बघा, ह्याच्यात एक महत्त्वाची भूमिका आमची हीच आहे की धारावीचा विकास किंवा पुनर्विकास हा होणं गरजेचं आहे. पण कोणी कितीही बैठका घेतल्या, कोणी त्यांच्या मालकांसाठी बैठका घेतल्या, तरी धारावीकरांचे जे हक्क आहेत ते तसेच राहिले पाहिजेत. आमच्या ज्या मागण्या आहेत की धारावीमध्ये नक्की काय करणार तुम्ही, हे लोकांसमोर आलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे धारावीचे 300 एकर, त्याच अधिक अजून 250 एकर घेतले, म्हणजे 540 एकर फुकटात. मग BMCचं प्रीमियम 7,500 कोटीचं भरणार नाही, ही कुठची दादागिरी आहे? TDR जर कुठच्याही इमारतीला घ्यायचं असेल मुंबईमध्ये कोणालाही, तर 50% अदानी ग्रुपकडूनच घ्यायचा, ही कुठची दादागिरी आहे? धारावीच्या बाहेर जवळपास 600 एकर आता घशात घालतात फुकटात. मुंबईत तुम्ही आणि आम्ही 1 इंच तरी फुकटात घेऊ शकतो का? मुळात आमच्या मागण्या ह्याच आहेत की ह्या जे काही टेंडरच्या आजूबाजूचं जे जास्ती त्यांना दिलं जातं, मग मुलुंडमध्ये आहे, विक्रोळीत आहे, घाटकोपरमध्ये आहे, अक्सा बीचला आहे, कदाचित उद्या कुलाबात येईल, कधी विक्रोळीत येईल, जिथे अदानी समूह बोट दाखवते तिथे ती जागा त्यांना मोफत दिली जाते. हे आम्ही चालू देणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे धारावीकरांना 500 स्क्वेअर फूट घर मिळालं पाहिजे. तिथे पोलीस हाऊसिंग निर्माण करा, तिथे BMC हाऊसिंग निर्माण करा. कुंभारवाडा कुठे जाणार, कोळीवाडा कुठे जाणार, लेदर इंडस्ट्री आहे, फूड इंडस्ट्री आहे, हे कुठे जाणार? स्थानिकांची बोला. दादागिरी आम्ही मुंबईत चालू देणार नाही. आणि कोणाच्याही घशात ही मुंबई, कोणी कोणाचा मालक जरी असला, किती मोठा जरी असला, तरी घालू देणार नाही. मुंबई ही निगोशिएबल नाही आहे. सर, पहिल्याच पावसामध्ये मुंबईची तुंबई झाली आणि त्यावरून आशिष शेलारने ठाकरेंवर टीका केली, म्हणजे जे काही अवस्था झाली बघा, त्यांच्यावर थोडा परिणाम झालेला आहे मानसिक. मी त्यांना उत्तर देत नाही, कारण काय, त्यांना क्रिकेटमधून पण बाजूला टाकलं आहे, सरकारमध्ये पण खाती अशी दिलेत की काय वजन नाही आहे. पण एक निश्चित आहे, भाजपा 25 वर्ष आमच्यासोबत सत्तेत होती. 25 वर्ष असे हाल झाले नाहीत जे आत्ता गेल्या 3 वर्षात झाले. भ्रष्टनाथ शिंदेंनी 92,000 कोटीचं जे आम्ही सरप्लस FD, मग ते पगारांसाठी असेल, ग्रॅच्युटीसाठी असेल, पेन्शनसाठी असेल, STP असेल, कोस्टल रोड असेल, GM साठी असेल, हे सगळे जे होते ते 92,000 कोटीच्या सरप्लसमधून थेट मुंबई महानगरपालिकेला 2.5 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये टाकलं. म्हणजे उधळपट्टी शिकायची तर मिंदेंकडून शिकायची. आणि हेच मी सांगेन की राजकारण जरा बाजूला ठेवा आणि स्वतःची जबाबदारी काय ओळखा, कुठच्या पदावर बसलेत ओळखा आणि मुंबईची सेवा करा. मुंबई असेल, पुणे असेल, ठाणं असेल, काय हाल झालेत गेल्या 2 दिवसात. आणि हा पहिला पाऊस नव्हता. May 8ला पहिला पाऊस पडला, त्याच्या 1-2 दिवस आधी देखील पाऊस पडला होता. मागच्या आठवड्यात पाऊस पडला, अंधेरी सबवे तुंबलं होतं, साकीनाका तुंबलं होतं. आणि मग कदाचित इतिहासात नसेल 150 वर्षाच्या BMCच्या, पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी पालकमंत्री स्वतः दोन्ही BMCच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. मग तुम्ही ज्या BMCच्या ऑफिसमध्ये जाऊन बसता त्याच BMCवर दोष कसा देऊ शकता? जबाबदारी तेवढी तुमची पण आहे, अधिकार तेवढा तुमचा पण आहे. आणि अधिकार असताना जबाबदारी असते. तुम्ही नुसतं बोटं दाखवू नका, पळून जाऊ नका. राज्य कसं चालतं, शहर कसं चालतं ते दाखवा. सर, तुमचं सरकार असताना हिंदमाता तुंबली नव्हती, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा पाऊस पडला होता, मात्र यावर्षी पाऊस पडला आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणतात की पाऊस लवकर आला. ते काय त्यांचं मी पाहिलं, ते हास्यास्पद व्हिडिओ आहे, तो कॉमेडी नाईट्समध्ये दाखवू शकतो त्यांचा व्हिडिओ. पण मुख्य गोष्ट ही आहे की शहर चालवतात कसं हे थोडं समजून घेणं गरजेचं असतं. स्वतःचं खातं चालतं कसं हे समजून घेणं गरजेचं असतं. नुसतं पैसे काढता येतात कसे हे काही त्याला अर्थ नसतो. हिंदमाता असेल, गांधी मार्केट असेल, किंग सर्कल असेल, हे आम्ही पूरमुक्त करून दाखवलं होतं. तसंच मिलन सबवेच्या देखील तिथे आम्ही पाणी भरणार नाही ह्याची काळजी घेऊन तिथे देखील रेन वॉटर होल्डिंग टँक बनवला होता. 2 वर्ष पूर आला नाही. यावर्षी का आला? कारण मान्सूनपूर्वीच्या ज्या बैठक असतात त्या झाल्या नाहीत. पंप लावले असतात ते हलवले गेले. आम्ही गेल्यानंतर म्हणजे जवळपास पूर्ण पाऊस ओसरल्यानंतर, पाणी ओसरल्यानंतर पंप येत होते. तिथे ते पंप आल्यानंतर 2 तासानंतर डिझेल त्या जनरेटरसाठी येत होतं. असा कारभार चालू शकत नाही. कुलाबाच्या स्थानिक नागरिकांसोबत आज बैठक झाली. नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं आणि नागरिकांच्या समस्या काय होत्या? बघा, एक महत्त्वाचं, इथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ एक जेटी बांधली जाते. ही फक्त जेटी नाही आहे, कॉन्ट्रॅक्टर्सना दिलेलं हे मोठं कॉन्ट्रॅक्ट आहे. कारण तिथे ॲम्फी थिएटर आणि अजून काही भलं मोठं काही काही येत आहे. मुळात गोष्ट हीच आहे की स्थानिक जे रहिवासी असतील, मग बिल्डिंगमधले असतील, कोळीवाड्यातले असतील, चाळीतले असतील, त्यांचा आवाज तर तुम्ही ऐका. स्थानिक लोकप्रतिनिधी असताना, बरं तेही असे साधेसुधे नाही आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या एका फोन कॉलवर प्रोजेक्ट होऊ शकतो किंवा थांबू शकतो. तुम्ही ऐकलं तर पाहिजे त्यांचं काय म्हणणं आहे. ज्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे त्यांनी एका विश्वासाने मतदान केलं असतं की होय, हा माणूस माझा ऐकेल. आज त्यांनाच दुर्लक्ष केलं जातं आहे, त्यांच्यावरच लाठी चालवली जाते. आणि तिथे स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि कदाचित अलिबागमध्ये भाव वाढतील म्हणून हे सगळं चालतं आहे. पण हे आम्ही चालू देणार नाही. आम्ही ह्या रहिवाशांसोबत आहोत. सर, याच्यावर तुम्ही काय आंदोलन करा? मी पहिला त्यांना उपाय सांगितला आहे, जसं पुण्यामध्ये वेताळ टेकडीसाठी होतं, की जे कोणी या जेटीच्या बाजूने उभे राहतील त्यांना मतदान करू नका, त्यांच्यावर बहिष्कार टाका. एवढं जरी केलं तरी राजकीय पक्ष तुमच्या मागे उभे राहतील. असो, आम्ही मतदानासाठी नाही, पण ऑन प्रिन्सिपल आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जेटी ज्या आहेत ते चांगल्या करा, दुरुस्त करा. ज्या बोटी येतात त्यांच्यासाठी अजून सुधारणा करा. पण कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी भलं मोठं मिळतं आणि त्याच्यातून तुमचे खिशे भरतात,
ह्याच्यासाठी जे चाललं ते आम्ही चालू देणार नाही. सर मुंबईमध्ये गेल्या महानगरपालिकेची सत्ता नसताना म्हणजे आता काही नव्हतं त्यापासून कंत्राटदारांचंच राज्य चालू करतं. त्यांचंच राज्य चाललंय. मंत्रालयामध्ये पाणी भरतं, केईएम हॉस्पिटलला पाणी भरतं, ब्रिज कँडीचा रस्ता खचतो, नरिमन पॉईंटला पाणी भरतं. हे मुंबईच्या इतिहासात कधी ऐकलंय का तुम्ही? कॉन्ट्रॅक्टर्सनी सगळीकडे वाट लावून ठेवली आणि ते दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.